गणपती बाप्पा जय शिवदेवादी जय शिवदेवादी। झाड एकदा तुमच्या 40-50 वर्षाचं होऊन गेलं की तुम्हाला त्याची पाहायची पण गरज पडत नाही, ते स्वतःच खातं स्वतःच मोठं होतं. फक्त त्याच्यामध्ये एकच अट आहे तर त्याच्यामध्ये 2 झाडांमध्ये स्पेस पाहिजे, दाट नको. नाही बरोबर. असं आपण ज्या पद्धतीने आज कमर्शियल क्रॉप्स लावतोय, म्हणजे नगदी पैसा देणारी जी काही आपण व्हरायट्या लावतोय, तर त्या व्हरायट्यांना मार्केटमध्ये डिमांड पण आहे आणि त्याप्रमाणे ते यील्ड पण देतात. पण यील्ड देतात पण त्या मानाने शेतकरी जो आहे, जसं गावठी झाडाला आपण काहीच करीत नाही तशी त्याला काय लागलेली सवय. मी काहीच करणार नाही पण मी पण राजा झालो पाहिजे, महाराज. हो असं होईल का? नाही. तुम्हाला काहीच करायचं नसेल तुम्हाला काहीच नाही मिळणार. जमिनीची ताकद संपल्यामुळे आता तुमच्या जमिनी रिकाम्या झाल्या, तुमची बँक सुद्धा काय होणार? रिकामी होणार. तुमची बँक रिकामी झाल्यावर तुम्ही जमीन नाही भरू शकत. पण तुम्ही जमीन जर भरली ना, तुम्ही जमिनीची ताकद जर भरून काढली तर तुम्हाला बँक भरायला संधी. म्हणजे जमिनीच्या मदतीवर तुम्ही बँक भरू शकता पण बँकेच्या मदतीवर तुम्ही जमीन एकदाच भरू शकता. पण जमिनीच्या ताकदीवर तुम्ही बँक किती पण वेळा भरू शकता. खरं आहे खोटं आहे? मग आम्ही पहिलं काय भरलं पाहिजे? जमिनीची ताकद भरून काढली पाहिजे. एक शंका अशी होती की काही भाग जसं मागच्या होतं ना, नदीकडचा भाग आला आहे ना, एका दिसतोय काही गैरसमज होते की बाबा इकडे नदीकडच्या वेळेला इकडे लागत नाही. पण आता ह्या वेळेला थोडा परफॉर्मन्स चांगला वाटला. तुम्ही जसं म्हटले होते ना, वातावरणापेक्षा त्याच्या पोषणाला महत्व आहे. तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की थोडंसं मनामध्ये आता हे जे प्रश्न विचारायचा ना की हे जे नदीकडचं क्षेत्र आहे हे वाळसर आहे, याचा कितपर्यंत म्हणजे किंवा पोषणात याच्यावरती मात करता येईल का? बरोबर. मग आपण जे 2 झाडं शेजारी पाहिले, एक राजापुरी, एक हापूसचा आणि एक रायवाळ पाहिलं ना, त्या रायवाळ झाडांनी आपली प्रकृती आपलीच निर्माण केली, फळधारणा पण केली, कॅनॉपी पण केली, स्वतःचा सगळा विकास करून घेतला तुम्ही दिलेल्या पोषणामध्ये. पण तेवढ्या पोषणामध्ये हापूसचं भागलं, कळलं का तुम्हाला? म्हणजे त्या झाडाची जर प्रवृत्ती असेल कमी याच्यामध्ये पोषण करण्याची तर ते झाड काय करू शकतं? स्वतःचं संरक्षण करू शकतं. समजा तर राजापुरी एक केशर आहे आणि आंबे आजपर्यंत आपण काय वयानुसार बेसल डोस केला, बरोबर. आता नाही, बेसल डोस नाही वाढवायचा, बेसल डोस वयानुसारच ठेवायचा. पण त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला जास्त लागणार. म्हणजे कसं, तुम्हाला जर हापूसच्या बाबतीमध्ये जर वैदिकचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी जास्त ठेवावी लागेल, जास्त पिरियड पर्यंत तुम्हाला टिकून राहावं लागेल मार्केटमध्ये. म्हणजे जर तुम्ही याच्या बाबतीत जर 2 वर्ष संयम धरलाय त्याच्या बाबतीत तुम्हाला 4 वर्ष संयम धरावं लागेल. हे अनुभव इथंच नाहीये, हा कोकणात सेम पद्धती आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला फळांमध्ये अपेक्षा ठेवूच नका. उलट फळं नाही आले तर आभार माना. फळं जर आले तर परत तुमच्या खोडाला आणि पानांना काय होणार? स्पर्धा येणार. बरोबर. तुम्ही जर याला जर डोस जर 3 किलोचा टाकला असेल त्याला 6 किलोचा डोस पाहिजे, त्याच रेंजला टाकायला पाहिजे. डोस बी डबल पाहिजे आणि टाइम पिरियड बी डबल पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. आपलं जे जुनं झाड आहे, माझ्याकडे एकच झाड आहे 60 वर्षाचं. बर. त्याला मागच्या वर्षी 2 वेळा म्हणजे 1-1 गोणच टाकतो आम्ही मिक्सिंगचे, 2 वेळा. ह्या वर्षी 2च वेळा टाकलं. मागच्या वर्षी कमी आलं तर कॅनोपी वाढली. या वर्षी 2च बेसल डोस दिले त्याला. तरी भरपूर माल आहे, भरपूर. हापूस 60 वर्षाचे म्हणजे ते स्वतःची ताकद. किती माल निघाल त्याच्यात? जवळजवळ 100 बॉक्स म्हणजे 200-250 डझन माल निघाल. इथे आता घरापाशी झाड आहे, जाताना आपण बघू. म्हणजे स्वतःची ताकद आहे त्याच्यात. आमची ताकद वाढणं गरजेचं आहे. त्याला वयानुसार त्याच्यात वय किती आहे? वय किती? 60 वर्ष. 60 वर्ष. त्याला खायला कधी भेटलं? खरं खायला आता देतो होतो आम्ही. तसं नाही, जसं पॉवरफुल म्हणतो 2 वर्ष. आता 2 वर्ष भेटते, बरोबर आहे की नाही? ते जर सलग त्याला 5 वर्ष भेटलं ते बी करणार नाही कधी. भरपूर माल आहे यावर्षी म्हणजे. आणि 3च वेळा फवारले त्याला, बाकी 5-6 वेळा 6 वेळा. बरोबर आहे की नाही? मग हे महत्वाचं. स्वतः ताकद येते. राम सर, दुसरं आता समजा हे 2 शेतकरी आहेत, बरोबर आहे, यांची जे काही आंब्याची झाडं होती आणि यांचे जे
सतत कंटिन्यू लक्ष होतं ना, बरोबर. तर त्यांची ती झीज भरून निघालेली आहे. आता आमची ऍक्च्युली झीज भरायला तिला खरोखरचा पिरियड किती लागेल? काही शेतकरी काय करता, झाड आता चांगलं दिसायला लागले मग ते वापर बंद करता. काय खर्च करायचा बाबा, खर्च झालाय आता आपला एवढा, मग कधीच खर्च न केलेल्या माणसाला हा खर्च सुद्धा खूप वाटतो. समजा आमले सर, समजा तुमचं दरवर्षी किती पैसे व्हायचे तेवढ्या झाडांची? 4-5 लाख रुपये. 5 लाख रुपये व्हायचे. या मागच्या वर्षी किती झाले? 9-10 लाख. 10 लाख रुपये झाले, बरोबर. दुप्पट झाले. तुमचा खर्च दरवर्षी किती व्हायचा? खर्च व्हायचा 1.5-1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपयात तुम्हाला 4 लाख रुपये भेटायचे, म्हणजे किती भेटायचे सर? 2.5 लाख रुपये. त्या 2.5 लाखाच्या ठिकाणी यावर्षी किती भेटले? 8.5 लाख रुपये. म्हणजे 25 त्रिक 75, म्हणजे जवळजवळ आपण असं समजायचं का 5.5 लाख रुपये एक्स्ट्रा भेटले. आता 5.5 लाख रुपये एक्स्ट्रा भेटले तर तुम्ही यावर्षी परत 1.5 लाख रुपये खर्च केला आणि तुम्हाला काहीच नाही भेटलं असं धरू गृहीत, तरी पण तुम्ही अजून एक कशात हे कधी कळल? यावर्षी होतील पैसे. मी उदाहरण सांगितलं तरी पण तुम्ही काय प्लस मध्ये का? कारण तुम्ही ऑलरेडी अजून 2.5 लाख रुपये फायद्यामध्ये. मागच्या वर्षी तुम्ही कमवले किती पाहिजे होते? 2.5 लाख. तुम्ही कमवले किती? 5 लाख. मग तुम्ही यावर्षी 1.5 लाख जरी खर्च केले तर लाख रुपये अजूनही तुम्ही फायद्यामध्ये आजही. म्हणजे तुमचं रेग्युलर रुटीन चालू जर असतं तुम्ही लाख रुपये अजूनही फायद्यात येईल, जरी काहीच नाही. दरवर्षीच्या तुलनेत डबल म्हणायचं गेल्या वर्षी. आता यावर्षी किती माल निघाल तरी? यावर्षी 5-7 लाख रुपये होते. दरवर्षीपेक्षा जास्त होतील, म्हणजे रेग्युलर पेक्षा. आहे ना प्लस मध्ये? हो. म्हणजे मला सांगायचं काय आहे की मरा हुआ हाती बी लाख का होत आहे, तसं वैदिकची न आलेली बाग सुद्धा लाखांचं उत्पन्न देते. ओव्हरऑल ग्रोथ मध्ये झाडाच्या पोषणाचं किती पर्सेंटेज राहील, फवारणीचं किती पर्सेंटेज राहील आणि बाकीचे नियोजन, वॉटर नियोजन किती पर्सेंटेज राहील, म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. सर दुसरी शंका अशी आहे, मशागतीचं जर हार्वेस्टिंग झाल्यानंतर केली तर कसं योग्य आहे का? की अनेक प्रकारचे हे पालापाचोळा याचं पूर्ण काहींच्या मते हे बारीक होण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर फिरवणं पण गरज आहे का? एक आलेली शंका मी लिहून फिरवायचं काय करणार तुम्ही? रोटर मारणार, रोटर मारल्यामुळे तुटतात. मला काय म्हणायचंय की हे असंच पडून राहिलं बरं का, काही गोष्टी पटण्यासारख्यात काही नाही, कारण आम्हाला त्याच्यात बिलकुलच माहिती. तुम्ही जे विचारता ते बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, तुमचा प्रश्न असा आहे की बाबा याचं जर बारीक कुट्टी केली हे लवकर कुजून जाईल ना, तर उत्तर याचं हो आहे, लक्षात घ्या. पण जर आम्ही आमच्या प्रकृतीबरोबर जर शेती करायला लागलो ना, आम्ही आमच्या मातीबरोबर जर शेती केली ना, तर शेती खूप सोपी. तुम्ही जे प्रश्न विचारले हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं हे काय हे शेती वैदिकला अवघड आहे, इथे डोकं लावावं लागतं. मग लोक बिनडोक शेती करायला पाहतात. केमिकलची शेती बी बिनडोक शेती आहे. कोणीतरी सांगणार, लिहून देणार, जायचं आणि मजुरांना बी फेकाडून द्यायचं. आपल्याला फेकाडून चालत नाही. आपल्याला ते आपल्या हाताने वतावे, काळजी घ्या, लक्ष द्या, बेसल डोस बरोबर आहे का, आहे की नाही? ज्याचं प्रेम आहे शेतीवर त्यांनी एसीटी वैदिक करतो, एसीटी वैदिक त्यांनी वापरावं. ज्याला धंदा करायचा आहे ना त्यांनी आपलं केमिकल चालू द्या. की आम्ही बऱ्याचशा बागा व्हिजिट केल्या आता यांच्यापासून कमीत कमी 10-15 तर केल्यात. म्हणजे जे काही मशागत करणारे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात एका ठिकाणी एका शेतकऱ्याचं असं मत होतं की एक बाग दाखवली तिला आंबे होते, दुसरी बाजूला दाखवली तिलाही आंबे होते. त्यांना म्हणलं फरक काय? म्हणलं हिला पाणी घालतो आम्ही, हिला म्हणलं हिला नाही घालत. मग तिलाही घालत नाही, मग नक्की काय? मग जी पाणी घालत नाही तिला प्रयोग केला, काय त्याच्यातून घ्यायचं काय? त्यांना म्हणजे पाणी नाही घातलं तरी चालतं का घालायलाच पाहिजे? आता घालायला पाहिजे म्हटलं तर मग नाही घातलं तिलाही पाणी आले, आंबे आले. त्याच्यातून काय घ्यायला काय पाहिजे? एक असा गैरसमज होता का डोंगराच्या बाजूला हे रामदास सर ते वर आहे डोंगराच्या बाजूला, त्यांच्या का आंबे येतात आणि खाली येत नाही. मग काहीतरी कारण मग खालच्या लोकांनी बाग काढायची कारण सुद्धा तीच झाली. 10 वर्ष 20 वर्ष काहीच नाही ना हो. पण सर 10-15-20 बरं दुसरं एक बाग असा आहे, तुम्ही बाकीची पिकं करायला खत घालता, आंब्याला खतही कोणी घालीत नाही. हा तर महत्वाचा बाग आहे. कोणी खत घातलो आंब्याला? आम्हाला उलटी नावं ठेवतात काय काय मंडळी ज्यामध्ये काय याला कुठे एवढं खत लागत, काय घालायचं याला? लांब काय लागू आपण यांचं लक्ष
यांनी जुन्या बागाला केव्हा खत घातले होते यांना विचार. शेणखत वगैरे टाकलं. पण बाकीचं खत नसायचं. नाही, मला सांगा काही लोक म्हणतात नाही पोरं देवाची देणगी, पोर त्याची देणगी ती असं म्हणतात की नाही. मला सांगा ज्यांना होती नाही ते एवढे प्रयत्न करतात, एवढे औषध पाणी करतात, ते मूर्ख आहेत का? त्यांचं ते देवच नाही. काही पण उगाच आपलं काहीतरी. मला सांगा तुम्ही काही केल्याशिवाय काहीच होत नाही. आपोआप या जगात काहीच होत नाही. तुमच्या बापजातीने जमिनी चांगल्या पिकून ठेवल्या, झाडं चांगले बनवून ठेवले, म्हणून त्याची फळं तुम्ही काढून राहिले आज. तुमची पुढची पिढी काढणार नाही, मी लिहून देतो तुम्हाला. नमस्कार. तर आज आपण आलेलो आहेत जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावी श्री तुकाराम तलांडे या सरांच्या आंब्याच्या प्लॉटवर. आणि विशेष म्हणजे आजची बाब अशी आहे का सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे संस्थापक श्री राम सर आपल्या या आंबा बागेला भेट देण्यासाठी आले. आज मागच्या वर्षी ज्यांनी तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतलं असे आंबले सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सरांना ओळख करून देतो. तर आता सर हे तुकाराम तलांडे सर आपल्या समोर येत आहेत. नमस्कार. ज्यांच्या बागेत आपण बसलेलो आहोत. राम राम. राम राम. सर आता आपण जे फिरत फिरत आलो तिकडे तुमची 30 झाडं आपण पाहिली, खालची 15-45. तर ती जी काही तुमची म्हणजे राजापुरी आंबे आहे, इथे एक राजापूरची झाड आहे या प्लॉटमध्ये. तर ह्या प्लॉटमध्ये बाकीची झाडं किती आहे म्हणजे सगळी टोटल संपूर्ण प्लॉट मध्ये? हां, या प्लॉटमध्ये 70 झाडं. ह्याच्यामध्ये केशरची किती आहे? केशरची 7 ते 8 झाले. ही केशरची 7 ते 8 आहे समोर इकडे, आणि पलीकडे सगळा हापूस आहे. हापूस आहे. आणि ही एक झाड आहे. हे राजापुरी मध्ये हां, ती 15 आणि ही. अच्छा, बरोबर बरोबर. आता एकंदरीत आपण संपूर्ण प्लॉट फिरून आलो. तुम्ही 2 वर्षापासून या बागेचं चार्ज हातात घेतला. तोपर्यंत कोणाच्या हातामध्ये होता? तोपर्यंत आई वडीलच बघायचे आणि आम्ही थोडं बाहेरून देव भरोसे करायचं. हा, थोडस चाललं होतं जेमतेम, जेणेकरून 5-7 वर्ष त्याला काय इतकं काय दिलं गेलं नव्हतं खत. बरं बरं. मध्ये कोरोना पण आला, हां हां. त्याच्यात काही दुर्लक्ष झालं. तुमच्यासोबत तुम्ही एकटेच वापरताय का अजून कोणी वापरताय? हा, आमचे भाऊ आहेत. नमस्ते, तुमचा परिचय द्या. तलांडे. माझं नाव दशरथ मुरलीधर दशरथ. तलांडे. तुम्ही तुकाराम, तुम्ही दशरथ तलांडे भाऊ ओके, अरे वा. मग तुमचे पण प्लॉट पाहिला आपण, तुम्ही बेडवर लावलेले आहे. तर साधारणतः तुम्हाला तुमच्या बागांमध्ये काय समस्या आपण चर्चा पण केली की कशामुळे सगळं होत आहे, की समजा तुमच्या झाडांना जे रिस्पॉन्स भेटायला पाहिजे, जी ग्रोथ व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे झाडांनी स्वतः डेव्हलप व्हायला पाहिजे, ते आजपर्यंत त्यांच्या वयाच्या मानाने नाही झालं. पूर्वीची जे झाड आहे का हो आमले सर, 30-40-50 वर्षापूर्वीची झाड आहे, त्यांची परिस्थिती आज एकदम सुंदर आहे. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांना दरवर्षी फळं पण येतात आणि चांगली कॅनॉपी पण आहे. त्यांना काही म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारच्या मेंटेनन्सची गरज नाही, समस्या खूप कमी आहे. तर मग ही जी नवीन झाडं आपण लावतोय, जसं तुम्ही बांधावरचं उदाहरण दिलं मला मगाशी, तशा प्रकारे ती झाडं झालेली आता. जसं आपण म्हणतो की ते ॲटो मोड मध्ये गेले. एकदा पोरगं नोकरीला लागलं की बापाला पाहायची गरज नाही, ते स्वतःच कमीतून स्वतःच खातं. बरोबर. तसं ते झाड एकदा तुमच्या 40-50 वर्षाचं होऊन गेलं की तुम्हाला त्याची पाहायची पण गरज पडत नाही, ते स्वतःच खातं, स्वतःच मोठं होतं. फक्त त्याच्यामध्ये एकच अट आहे, तर त्याच्यामध्ये 2 झाडांमध्ये स्पेस पाहिजे, हा दाट नको असं. तर आता आज कंडिशन अशी पाहिली, आणि ती झाडं जी आहे ती देशी व्हरायटीची पाहिजे, त्या नॅचरल जमिनीमध्ये राहणारी पाहिजे. तर तुम्ही अजिबात मेंटेनन्स न करताही झाडं जगू शकता. पण आपण ज्या पद्धतीने आज कमर्शियल क्रॉप्स लावतोय, म्हणजे नगदी पैसा देणारी जी काही आपण व्हरायट्या लावतोय, तर त्या व्हरायट्यांना मार्केटमध्ये डिमांड पण आहे आणि त्याप्रमाणे ते यील्ड पण देतात. पण यील्ड देतात, पण त्या मानाने शेतकरी जो आहे, जसं गावठी झाडाला आपण काहीच करीत नाही, तशी त्याला काय लागलेली सवय. मी काहीच करणार नाही, पण मी पण राजा झालो पाहिजे, महाराज. का असं होईल का? तुम्हाला काहीच करायचं नसेल, तुम्हाला काहीच नाही मिळणार. याचप्रमाणे सर कित्येक आंबा बागायतदार लयाला गेले. बरोबर आहे की नाही? का नाही मिळणार? कारण तुम्हाला जे मिळत होतं ती जमिनीमध्ये जी काही ताकद होती तोपर्यंत मिळत होतं. हा, आता जमिनीची ताकद काय झाली? संपली. जमिनीची ताकद काय झाली? संपली. आणि जमिनीची ताकद संपल्यामुळे आता तुमच्या जमिनी रिकाम्या झाल्या, तुमची बँक सुद्धा काय होणार? रिकामी होणार. तुमची बँक रिकामी झाल्यावर तुम्ही जमीन नाही भरू शकत. पण तुम्ही जमीन जर भरली, तुम्ही जमिनीची ताकद जर भरून काढली, तर तुम्हाला बँक भरायला संधी. जमिनीच्या मदतीवर तुम्ही बँक भरू शकता, पण बँकेच्या मदतीवर तुम्ही जमीन एकदाच भरू शकता.
पण जमिनीच्या ताकदीवर तुम्ही बँक किती पण वेळा भरू शकता. खरं खोटं आहे. मग आम्ही पहिलं काय भरलं पाहिजे? जमिनीची ताकद भरून काढली पाहिजे. आज शेतकऱ्याचं जमिनीची ताकद भरायला तयारी आहे का? नाही. तुम्ही म्हणले बाजार नाही तर आमच्याचं झाडं सुद्धा बांधती नाही. बरोबर बरोबर की नाही? परिणाम होतो लगेच. बरोबर आहे की नाही? म्हणजे असं पायाजवळ पाहून तुम्ही जर शेती करायला लागले, म्हणजे पैसा पाहून तुम्ही जर शेती करायला लागले तर शेतकरी कधीच उजरू शकत नाही. तुम्हाला झाडाची गरज पाहून शेती करायला लागेल. काय म्हणतो मी तुम्हाला? बरोबर. काय वाटतं तुम्हाला? योग्य. मग तुम्ही 2 वर्षापूर्वी आले. 2 वर्षापूर्वी आल्यानंतर तुम्ही पूर्वी जॉब कुठं करत होते? अदानीमध्ये होता, अदानी ग्रुपमध्ये. बरोबर आहे. चांगल्या वरच्या पोस्टवर होते, चांगला पगार बी होता. मग तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला शेती करावीशी वाटली, आंब्याची झाडं लावलेली होती, त्याची काळजी घ्यावीशी वाटली, सगळे लोक थकलेले, तुम्हाला याच्यामध्ये शेती करावीशी वाटते. काय बघा मी तू उलट असं का? हिंमत आली का बाबा चला काय खाजावं नाही कुठं म्हणून खाजवायचं आपलं कुठेतरी असं. हे सगळ्यांचे तोंड पहा, गावाकडचे माणसं थकून गेले ती. हे पहा थकून गेले सगळे. आता 40-50 मध्ये सुरकुत्या पडायला आले. आता यांच्या बागेकडे बघितलं. हा हे टवटवी झाली मागच्या वर्षापासून. इन्स्पिरेशन येतं ना, यांच्याकडून प्रेरणा मिळाली. एक शंका अशी होती की काही भाग जसं मागच्या होतं ना की नदीकडचा भाग आला, काही गैरसमज होते की बाबा इकडे नदीकडच्या वेळेला इकडे लागत नाही. पण आता ह्या वेळेला थोडा परफॉर्मन्स चांगला वाटला. तुम्ही जसं म्हटले होते ना, वातावरणापेक्षा हे त्याच्या पोषणाला महत्व आहे. तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की थोडंसं मनामध्ये आता हे जे प्रश्न विचारायचा ना की हे जे नदीकडचं क्षेत्र आहे हे वाळसर आहे, नदी शेजारी आहे पाठीमागे, याचा कितपर्यंत म्हणजे किंवा पोषणाची पोषण दिल्यानंतर याच्यावरती मात करता येईल का? बरोबर. बघा कसं असतं, तुम्हाला सोपं सांगतो मी. तुम्ही जर तुमच्याकडे जमिनीला पोषण द्यायची तयारी असेल, ते बी वैदिकचं प्राकृतिक, तर ते झाड जे आहे स्वतःची प्रकृती स्वतः निर्माण करतं. हे कशावरून? मगाशी आपण जे 2 झाडं शेजारी पाहिले, एक राजापुरी, एक हापूसचा आणि एक रायवाळ पाहिलं ना. त्या रायवाळ झाडांनी आपली प्रकृती आपलीच निर्माण केली, फळधारणा पण केली, कॅनॉपी पण केली, स्वतःचा सगळा विकास करून घेतला तुम्ही दिलेल्या पोषणामध्ये. पण तेवढ्या पोषणामध्ये हापूसचं भागलं, कळलं का तुम्हाला? म्हणजे त्या झाडाची जर प्रवृत्ती असेल कमी याच्यामध्ये पोषण करण्याची, तर ते झाड काय करू शकतं, स्वतःचं संरक्षण करू शकतं. आता बघा इथं हे जे केशर असेल किंवा इथं हे राजापुरी असेल, यांनी कॅनॉपी पण करून घेतली तेवढ्या तुम्ही दिलेल्या पोषणामध्ये, आणि फळधारणा पण करून घेतली, आलं लक्षामध्ये. परंतु याच्या तुलनेमध्ये रसाची गुणवत्ता, रसामधली असलेली न्यूट्रिशनल व्हॅल्यू, त्याच्यामधले असलेले पोषक घटक हे हापूसमध्ये काय आहे, जास्ती आहे. जसं आपण कसं म्हणू, ही चांदी आहे तर ते सोनं आहे. चांदीला किती पैसे लागत आहे? 7,000 रुपये. किती हजार रुपये? 7,000 रुपये. आता 70 रुपये वाटतं ना, 70-80 रुपये, 700-800 रुपये म्हणजे. आणि सोनं घ्यायचं 10 ग्रॅम म्हणलं 70,000. पुढं 700-800 रुपये, पुढं 70-80 हजार. काही तुलना आहे का? इथे एका नोटीचं काम आहे, तिला तेवढ्या 100 नोटा लागतील. किती पटीनं फरक आहे? 100 पटीनं फरक. म्हणजे तुम्ही या बाकीच्या व्हरायटींची आणि हापूसची तुलना करू शकत नाही, पोषणाच्या बाबतीत नाही करू शकत. त्याची गुणवत्ता जास्त आहे. समजा आता राजापुरी एक केशर आहे आणि आंबे आजपर्यंत आपण काय वयानुसार बेसल डोस केला, बरोबर. आता नाही, बेसल डोस नाही वाढवायचा, बेसल डोस वयानुसारच ठेवायचा, पण त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला जास्त लागणार. म्हणजे कसं की समजा याला 3 बेसल डोस टाकले, त्याला तेवढा रिझल्ट यायला तुम्हाला 6 बेसल डोस लागणार. म्हणजे कसे, समजा तुम्ही जर हा 1-2 वर्षात तयार झाला तर तो तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष घेणार, 4 वर्ष घेणार. म्हणजे हापूससाठी हा वेळ घेणार. फ्रिक्वेन्सी चेंज करा, फ्रिक्वेन्सी तुम्हाला टाइम पिरियड येणार, त्याच्यामध्ये नुसतं पोषणाची क्वांटिटी नाही येणार, टाइम फ्रेम पण येणार. म्हणजे तुम्ही दिलेलं पोषण त्याला परत पानात रूपांतरित करायचे, खोडात भरून काढायचे, त्याला एक सर्टन पिरियड लागणार. मग तुमचा हापूस जो आहे वैदिकमध्ये, जर हापूस जो मला सक्सेस करायचा असेल तर केशर जर 2 वर्षात किंवा 1 वर्षात सक्सेस होत असेल तर तुम्हाला त्याच्या 3 पट वेळ लागणार हापूसला. का बरं? तर त्या झाडाची गुणवत्ताच तशी. जसं चंदनाचं झाड आहे, चंदनाच्या झाडाला स्वतःला साग असेल किंवा चंदन असेल, त्याला तयार व्हायला, आणि तुम्ही त्याच्याबरोबर अशोकाचं झाड लावा, त्याला तयार व्हायला किती वेळ लागतो? 3 पट फरक लागतो, 3 ते 4 पट.
समजा हे 10 वर्ष तयार होत असेल तर त्याला 30-40 वर्ष लागतात तेवढं तयार व्हायला. ओके, म्हणजे जो परफॉर्मन्स आलेला आहे तो फ्युचरमध्ये येईल. करेक्ट. म्हणजे तुम्हाला जर हापूसच्या बाबतीमध्ये जर वैदिकचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी जास्त ठेवावी लागेल, जास्त पिरियडपर्यंत तुम्हाला टिकून राहावं लागेल मार्केटमध्ये. म्हणजे जर तुम्ही याच्या बाबतीत जर 2 वर्ष संयम धरलाय त्याच्या बाबतीत तुम्हाला 4 वर्ष संयम धरावं लागेल. हे अनुभव इथंच नाहीये, हा कोकणात सेम पद्धती आहे. हा लक्षामध्ये त्याला तुम्ही कोकणात जा, तुम्ही घाटावर जा, तुम्ही तुळजापूरला जा, नाही तर कुठेही जा, तुम्हाला हे नियम बदलणार नाही. मी आता जे सांगितले बरोबर आहे की नाही? असं आहे. म्हणजे तुम्हाला जर 25 टनाचा ट्रक बोलवायचा आहे तर तुम्हाला 25 टनाचं भरीत पण तयार ठेवायला लागेल. आता तुम्ही सांगितल्यामुळे आता काय झालं, थोडी शंका क्लिअर झाली. नाही असं वाटतं की काही चूक झाली का? नाही, काही चूक नाही. तुम्हाला दिसतंय ना प्रगती होते, प्रगती होते, नाही नो डाऊट. कारण आता वाळसऱ्यामधले सुद्धा असणारी झाडं, आपण जेवढं झाड बघून आलो त्या झाडांची कंडिशन संकेत पाठीमागच्या वर्षी काय होती. हापूसची चर्चा करतोय आपण. नाही, हापूसची फिरून आलो मागे. हार्डली 10-15 आंबेच होते झाडावर. कॅनोपी झाडांची पानं वगैरे छोटी होती. कॅनोपी मध्ये आम्हाला चेंज वाटला, त्याच्यानंतर खोडात बदल वाटला. बस तोच अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला फळांमध्ये अपेक्षा ठेवूच नका. उलट फळं नाही आले तर आभार माना. फळं जर आले तर परत तुमच्या खोडाला आणि पानांना काय होणार, स्पर्धा येणार. बरोबर. तुम्ही जर याला जर डोस जर 3 किलोचा टाकला असेल त्याला 6 किलोचा डोस पाहिजे, त्याच रेंजला टाकायला पाहिजे. डोस बी डबल पाहिजे आणि टाइम पिरियड बी डबल पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे वर्षाला जसं आपण आता एक नाही का डोस तेवढेच टाका, वर्षाचं डोस तेवढेच टाका. नाही डोस क्वांटिटी क्वांटिटी वाढायला पाहिजे. समजा याला जर 3 किलो जर टाकला, आता तुम्ही आता लगेच गणितच काढू आपण. समजा तुम्ही या हापूसला या सगळ्यांना किती किलोचा बेसल डोस टाकले आज? आता आपण त्यांच्या वर्षाप्रमाणे 20 किलोचा या वर्षी 20 वर्ष आहे ना आता. नाही, आता 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले ते 20 किलो 3 वेळा डिवाइड करून टाकले, म्हणजे 7-21 बरोबर आहे. तर 7-21चा बेसल डोस तुम्ही याला 3 वेळा टाकला, सगळ्या झाडांना टाकला. हो हो, बरोबर आहे. मग ते सारख्या प्रमाणात शिवाय सारख्या प्रमाणात. तर सारख्या प्रमाणात टाकल्यानंतर त्या झाडांनी तुम्हाला साधारणतः 25 ते 30% डेव्हलपमेंट दाखवली आणि ह्या झाडांनी तुम्हाला जवळजवळ 70 ते 80% डेव्हलपमेंट दाखवली. 100% नाही अजून याला. बरोबर. तर मग मला सांगा, याची गती आणि त्याच्या गतीमध्ये काय फरक आहे? म्हणजे तुम्हाला तो जो बेसल डोस त्याला जर दोघांना सोबत आणायचा असेल तर याला बेसल डोस तुम्ही जर 7 किलो टाकला त्याला 14 किलो टाका. ही काळजी. तुमची माती जर पाणी धरून ठेवत असेल तर कृषी अमृत कमी करायचं, RNPH वाढवायचं. आणि तुमची माती जर पाणी सोडून देत असेल तर ॲज इट इज ठेवायचं. आणि मला वाटतं माती धरून ठेवते ना, आपला काळपट प्रकार आहे वरचा. आता ही जी आहे ना वाळसरा टाईप, म्हणजे जिथं माती हलकी आहे तिथं बेसल डोस ॲज इट इज ठेवायचा. आणि जिथं माती काय आहे, भारी आहे, म्हणजे जाड आहे, पाणी धरून ठेवते, त्या मातीमध्ये कृषी अमृत अर्ध करायचं आणि RNPH 1.5 पट 2 पट करायचं. हा फरक एकदम सुंदर रिझल्ट भेटला. हा हेच आजची तुमची व्हिजिट फार महत्वाची होती आमच्या सगळ्या सर्वांसाठी. हापूसच्या बाबतीमध्ये मी जो आता पिरियड सांगितलं तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट काय करता येईल माहिती का? तुम्ही जेवढं फ्रिक्वेन्सी वाढवाल डोसची, आता समजा तुम्ही कमवत येतो, मी तुम्हाला लगेच त्याच्यामुळे का सांगत नाही, तुम्ही आधी कमवा. तुम्ही मागच्या वर्षी कमवले, यावर्षी तुम्ही लिरिंग केली, बरोबर की नाही? आता यावर्षी तुम्हाला झाडं दिसले की पुढच्या वर्षी माल खतरनाक येणार, बरोबर आहे. पण एकदा का तुमचे झाडं रोळावर आले की तुम्ही पुढे दरवर्षी येणार. एक छोटं उदाहरण देतो. आपलं जे जुनं झाड आहे, माझ्याकडे एकच झाड आहे 60 वर्ष. बर. त्याला मागच्या वर्षी 2 वेळा म्हणजे एक गोणच टाकतो आम्ही मिक्सिंगचे, 2 वेळा. ह्या वर्षी 2च वेळा टाकलं. मागच्या वर्षी कमी आलं तर कॅनोपी वाढली. या वर्षी 2च बेसन डोस दिले त्याला. तरी भरपूर माल आहे, भरपूर हापूस. 60 वर्षाचे म्हणजे ते स्वतःची ताकद त्याच्यात. किती माल निघाल त्याच्यात? जवळजवळ 100 बॉक्स म्हणजे 200-250 डझन माल निघत. इथे आता घरापाशी झाड आहे, जाताना आपण बघू. म्हणजे स्वतःची ताकद आहे त्याच्यात. आमची ताकद वाढ गरजेचं. त्याला वयानुसार त्याच्यात वय किती आहे? वय किती? 60 वर्ष. 60 वर्षात त्याला खायला कधी भेटलं खरं? खायला आता देतो होतो आम्ही. तसं नाही, जसं पॉवरफुल म्हणतो 2 वर्ष. आता 2 वर्ष भेटतंय, बरोबर आहे की नाही? ते जर सरळ त्याला 5 वर्ष भेटत ते बी करणार नाही कधी. भरपूर माल आहे यावर्षी म्हणजे. आणि 3च वेळा फवारले त्याला, बाकी 5-6 वेळा 6 वेळा. बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं. स्वतः ताकद येते. म्हणजे आंबा उत्पादक जे शेतकरी आहे, जे ह्या पारंपरिक शेतीमध्ये, आंब्याच्या शेतीमध्ये ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी शिकणं गरजेचं आहे. जेव्हा मास उत्पादन होतं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, तेव्हा इतर जण काय करता याचा इफेक्ट होतो. ज्यावेळेस तुम्ही एकटे दुकटे लागवड करता त्यावेळेस तुम्ही काय विचार करत नाही कोणाचा. पण जेव्हा आजूबाजूला सगळे 100% लोक आंबेच पिकवताय आणि तुम्ही बी आंबे पिकवताय, तर बाकीच्या लोक काय करताय याचा परिणाम आपल्यावर होतो.
राम सर दुसरं आता समजा हे 2 शेतकरी आहेत बरोबर आहे, यांची जी काही आंब्याची झाडं होती आणि यांचे जे सतत कंटिन्यू लक्ष होतं ना बरोबर, तर त्यांची ती झीज भरून निघालेली आहे. आता आमची ऍक्च्युली झीज भरायला तिला खरोखरचा पिरियड किती लागेल? समजा आता 2 वर्षापासून ही ट्रीटमेंट आता चालू केली ना, दुसरं वर्ष या वर्षी, हे दुसरं वर्ष, तर हिला म्हणजे असं म्हणता येईल की बरोबर राईट ट्रॅकवर आहोत की नाही? 3 वर्ष राईट ट्रॅकवर आहे. तुम्हाला अजून 1 वर्ष घेईल ते, पण त्याच्या पुढच्या वर्षी यांच्या लेवलला याल तुम्ही. हा म्हणजे पण पुढच्या वर्षी तुम्हाला माल येणार, याला सगळ्याला, सगळे जे आहे ना सगळ्यांना सुंदर माल येणार. फक्त तुम्ही काळजी काय घ्यायची की त्याला अमृत जलचा वापर रेग्युलर असेल आणि गोअमृत उपलब्ध करा. सगळ्यात मेन गोष्ट ती आहे. तुम्ही मिल्क चार्जर वापरलेलं गोअमृत हे तुम्हाला फळबागांसाठी, आंबे बागांसाठी तर अतिशय अमृत आहे सर आता हे वापरायला भरपूर नाही, पण त्याच्यामध्ये मिल्क चार्जरचा वापर तेवढा पाहिजे. RNPS तुम्ही चाऱ्याला वापरला पाहिजे. असं जर झाड तुमचं जर ट्रॅकवर आलं तर ते काही शेतकरी काय करता, झाड आता चांगलं दिसायला लागले मग ते वापर बंद करता. कायला खर्च करायचा बाबा, खर्च झालाय आता आपला एवढा, मग कधीच खर्च न केलेल्या माणसाला हा खर्च सुद्धा खूप वाटतो. बरोबर आहे की नाही? समजा आमले सर, समजा तुमचं दरवर्षी किती पैसे व्हायचे तेवढ्या झाडांचे? 4-5 लाख रुपये, 5 लाख रुपये व्हायचे. या मागच्या वर्षी किती झाले? 9-10 लाख, 10 लाख रुपये झाले. बरोबर, दुप्पट झाले. तुमचा खर्च दरवर्षी किती व्हायचा? खर्च व्हायचा 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपयात तुम्हाला 4 लाख रुपये भेटायचे. म्हणजे किती भेटायचे सर? 2.5 लाख रुपये. त्या 2.5 लाखाच्या ठिकाणी यावर्षी किती भेटले? 8.5 लाख रुपये. म्हणजे 25 त्रिक 75, म्हणजे जवळजवळ आपण असं समजायचं का 5.5 लाख रुपये एक्स्ट्रा भेटले. आता 5.5 लाख रुपये एक्स्ट्रा भेटले तर तुम्ही यावर्षी परत 1.5 लाख रुपये खर्च केला आणि तुम्हाला काहीच नाही भेटलं असं धरू गृहीत, तरी पण तुम्ही अजून एक कशात हे कधी कळल? यावर्षी होतील पैसे. मी उदाहरण सांगितलं तरी पण तुम्ही काय प्लस मध्ये का? कारण तुम्ही ऑलरेडी अजून 2.5 लाख रुपये फायद्यामध्ये. मागच्या वर्षी तुम्ही कमवले किती पाहिजे होते? 2.5 लाख. तुम्ही कमवले किती? 5 लाख. मग तुम्ही यावर्षी 1.5 लाख जरी खर्च केले तर लाख रुपये अजूनही तुम्ही फायद्यामध्ये आजही. म्हणजे तुमचं रेग्युलर रुटीन चालू जर असतं तुम्ही लाख रुपये अजूनही फायद्यात येईल, जरी काहीच नाही. दरवर्षीच्या तुलनेत डबल म्हणायचं गेल्या वर्षी. आता यावर्षी किती माल निघाल तरी? यावर्षी 5-7 लाख रुपये होते. दरवर्षीपेक्षा जास्त होतील, म्हणजे रेग्युलर पेक्षा. आहे ना प्लस मध्ये? म्हणजे मला सांगायचं काय आहे की मरा हुआ हाती बी लाख का होत आहे, तसं वैदिकची न आलेली बाग सुद्धा लाखांचं उत्पन्न देते. तुम्ही जसं म्हटले की झाडाचं निरीक्षण करा, झाडाचं निरीक्षण करा. तुम्ही सगळे मगाशी पुढे निघून आले. ज्यावेळेस मी झाडांक एकांतात बघत होतो, माणसांच्या गडबडीमध्ये झाडांक बघणं आणि एकांतामध्ये झाडांक बघणं, तर झाडं आपल्याशी बोलता. कारण झाडं नाही आपणच असतो फक्त. बरोबर आहे? तर त्यावेळेस कळतं की त्या झाडांची ताकद काय आहे, एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कळते आपल्याला. हा भाग बी जाऊ द्यात. बरं, आपल्याला डोळे निरीक्षण करू शकतो, आपल्याला हात आहे आपण स्पर्श करू शकतो. बरोबर. आता तुमच्या मागं ते लष्टर पाक केवढं आहे ते पाहा तुम्ही, पांढरा फटफट एकदम कसं दिसतंय बघा, असं एकदम असं पावडर लावल्यासारखं, तोंडाला पावडर लावल्यासारखं त्यांनी पावडर लावून ठेवली आहे की नाही? हा, हे बघा वरखडा वाढवलं लगेच. मग आता मला सांगायचं काय आहे, हे लक्ष नाही. तुम्ही जे मला म्हणले ना आम्ही राईट ट्रॅकवर आहे का, केमिकलवर म्हणजे आपण ज्याला कसं म्हणतो की उष्ण अवस्थान जर आणलं तर तो मेकअप वरच्यावर राहतो, तो धुवून जातो आणि जो ओरिजिनल जे तेज राहतं ते पावसाने आणखीन चमकतं. तसं तुमची झाडं हे ट्रीटमेंट वापरल्यानंतर त्यांची पानांची कॅनोपी कशी आहे, खोडांचं साईज कशी आहे. तुम्ही जसं म्हणले की यावर्षी एवढं लांब झालं, पुढं विस्तार झाला, फळांचं साईज, फळांची सेटिंग कशी आहे, येण्याचं प्रमाण कसं आहे, झाडाची वृत्ती जी आहे मागच्या वर्षापेक्षा झाड खराब होतं आहे का सुधारणा होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते सिग्नल देत असतात की तुमचं बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय. ओव्हरऑल ग्रोथ मध्ये झाडाच्या पोषणाचं किती पर्सेंटेज राहील, फवारणीचं किती पर्सेंटेज राहील आणि बाकीचे नियोजन, वॉटर नियोजन किती पर्सेंटेज राहील, म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणतो. बघा, झाडाच्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असतो तो पोषणाचा असतो. त्याचे किती टक्के? 70% झाला तुम्ही. 70%. हा, 20% पाण्याचा आणि 10% वातावरणाचा. अच्छा. जर तुम्ही तुम्ही आता याचा विश्वास आहे बरं का सर, हे गणित असं आहे, तुम्ही जर पोषणाचा रोल कमी केला तर मग पाण्याचा आणि वातावरणाचा रोल काय होतो? वाढतो. तुम्ही जेवढा पोषणाचा रोल कमी कराल तेवढं वातावरण आणि पाणी घातक ठरू शकतो. पोषण जर भरपूर असेल तर हे दोन्ही पण फॅक्टर जर चेंज झाले तरी काही दुष्परिणाम होत नाही. पण जर तुमचं पोषण कमकुवत असेल किंवा चुकीचं असेल, केमिकलचं पोषण आहे आणि तुमच्या इकडनं वातावरण बिघडलं, 100% फटका बसणार.
तुमचं पोषण कमी आहे, म्हणजे बेसल डोस दिलाय तुम्ही वैदिकचा, पण एकच दिलाय फक्त, आणि तुमचं पाण्याचा रोल वाढणार. अच्छा, दुसरा एक प्रश्न असा आहे की झाडाची कॅनॉपी बघायला पाहिजे का वर्ष बघायला पाहिजे? आयुष्यमान मध्ये आपलं बेसल डोस देता वेळेस ते जर आता म्हणजे तुम्हाला पोषणाची जी रेशो आहे, एखादा जर मोठं झाड आहे त्याची कॅनॉपी मोठी आहे, त्याला देता वेळी त्याचं फक्त वय बघायचं, त्याचं पोट बघायचं? नक्कीच, त्याचा जो विस्तार आहे तो पण पाहिला पाहिजे. झाडाचं नुसतं वय बघून चालत मग विस्ताराप्रमाणे खत बेसल डोस कसा भरला पाहिजे? सिंपल गोष्ट आहे बघा. समजा तुम्ही ॲज अन ॲव्हरेज वय बघितलं, वयानुसार तुमच्या झाडांचा जो रेशो असेल आणि त्याच्या तुलनेत जर विस्तार डबल असेल, तुम्ही एक जनरल रेशो करतो ना आपल्याला, समजा हे झाड किती 18 वर्षाचे दोन्ही झाड आहे, दोन्ही झाडांचा विस्तार सेम आहे, पण त्याच्या पलीकडे गेल्यावरती काही झाडांचा विस्तार कसा वाटतो? कमी वाटतो. ज्याचा विस्तार कमी, जर तुमचे वय सारखे असतील आणि विस्तार कमी जास्त असेल तर तुम्ही जास्तीत जास्तीचा जो डोस आहे तो सगळ्यांना देऊ शकता. जास्तीत जास्तीचा डोस ते पण त्याच्या बरोबर येईल. ते त्याच्या बरोबर येईल. नाही, जास्तीत जास्तीचा म्हणजे किती? म्हणजे जे झाड विस्तारित झालेलं आहे त्याचाच डोस घ्यायचा. उदाहरण तुमचं झाड 20 वर्ष म्हणले तर 20 किलो द्यायचा, सगळ्यांना द्यायचा. तो झाड बारीक असं तरी तेवढंच द्यायचं. म्हणजे मोठं आहे म्हणून त्याचं पोषण होण्यासाठी जास्त न द्यायचं नाही, आणि द्यायचा. तुम्हाला समज कसा आहे बघा, मला सांगा, मोठं झाड आहे ना तर आपण काय विचार करतो की याला येणारं फळं जास्ती आहे, मुळात ते मोठं झालंच नाही. ते तसं नाही झालं. काय झालं, ज्या ठिकाणी जागा चांगली होती मातीची म्हणून त्याचा विस्तार झाला. ओके, मग जागा चांगली होती म्हणून त्याचा विस्तार झाला, ती त्याची ओरिजिनल विकास आहे. जे मागं राहिले ते आपला दोष होतो. अच्छा, म्हणजे ज्यांची कॅनॉपी कमी आहे त्यांना डबल वाढवा. त्यांना वाढवा. उलट जे विकसित झालंय ना त्याच्या बरोबरीने चला, त्याला प्रमाण माना. जे तुमचं विकसित झालेलं आहे त्याला प्रमाण माना. जे त्याच्यापेक्षा लहान आहे ते कुपोषित समजून त्यांना पोषण द्या. ओके. सर, दुसरी शंका अशी आहे, मशागतीचं जर हार्वेस्टिंग झाल्यानंतर केली तर कसं योग्य आहे का? कसं मशागत करूच नाही. तेच विचार तुम्हाला काही यांना मशागत करायची काहीच गरज नाही. काय म्हणतात बाबा, याचा जार बिलकुल करू नका. जार वगैरे तुटायला पाहिजे, केमिकल मध्ये तुटावा लागतो. तेच विचारतो तुम्हाला शंका. जार वाय बघा, आता तुम्हाला सांगतो, जार पाडण्याचं औषध हे जे लोक मिल्क चार्जर वापरत नाही ना त्यांना द्यावं लागतं गाईला. जे मिल्क चार्जर वापरतात त्यांना झाड पाडायची गरज, तो आपोआप पडतो. मुळ्यांचा जो तो जारवा म्हणतात त्याला. तो जारवा जो असतो ना तो असा गुंतू नये एकमेकांमध्ये. त्याचं कारण तर केमिकल वाले काय करतात, केमिकलची डोस टाकून ते तोडतात, कारण त्यांनी जमीन आवळते, विषारी तत्व तयार होतात, बुरशा तयार होतात, म्हणून ते काय करतात, त्या उन्हाळ्यामध्ये त्या बुरशा मोकळ्या करून टाकतात. पण ती चुकीची पद्धत आहे शेती करण्याची. आपल्यात कसं गांडूळ मारतात, म्हणजे आपण काहीच करायचं नाही, काही गरज नाही. आम्ही फक्त कटिंग करतो, म्हणजे आमचे यांच्याकडे कटिंगच होते. याच्या व्यतिरिक्त काही ट्रॅक्टर काही घालत नाही. ते घालायचं की नाही कधीच नाही, कधीच ट्रॅक्टर घालायचं नाही. बरोबर. शेतामध्ये काहीच करायचं नाही, हालचाल करायची नाही. आता हे जे गवत वाढले हे मरू द्या, याचं वाळून खाली खत होईल. काही भोसाच्या असं रूपांतर आहे ना सर, हे असे काही भाग आहे ना इकडे भरपूर असे बेंदड म्हणतो ना, काय ते उकळून घ्या ना, तेवढेच काढायची, बेडग्याने तेवढे फक्त काढून घ्यायचे. समजा का हे तयार झालं, बेड तयार झालं, ते बेड उपटून घ्या ना, तेवढं उपटून उलट करून टाका. उलट करायचं. समजा असं गबाळ याला डायरेक्ट बेडग्याने काढून घ्यायचं. जे जास्त वाढतं ना वेगाने, समजा तिथे गिन्नी गवतच झालंय बघा, ते काढून घ्या. आणि काही ठिकाणी असं गचपण झालं ना तर कापून घ्या. ते तसंच करायचं. त्यामुळे याच्यामध्ये जमिनीला धक्का लावायचा. उलट ह्या जमिनीला तुमच्या गव्हाळाची गरज आहे, त्याच्यामध्ये एवढलं गव्हाळ झालं पाहिजे. मी तसंच ठेवलंय पूर्ण. आता वाढायला पाहिजे ना, गवत नसतं काय नाही, मास वाढतो ना, ऑर्गॅनिक मॅटर वाढतो ना जमिनीमध्ये. काय होते, जास्त दिसलं का आपण काय करतो, नाही ऑर्गॅनिक मॅटर वाढू द्या ना. किती वाढून द्यायचं? ऑर्गॅनिक मॅटर इथपर्यंत वाढू द्यायचं. झाडाला नायट्रोजनची पण गरज आहे ना, साधारण 2 फूट. एवढं वाढून द्यायचं. पावसाळ्यामध्ये ना, पावसाळ्यामध्ये लक्षात ठेवायचं, पावसाळ्यामध्ये ते वेगाने वाढतं. पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना नाही काढायचं. ते पाऊस उघडला आणि असं कळलंय का आता 15 दिवस महिना येणार नाही, काही प्रॉब्लेम काही यायचं नाही वावरामध्ये. तो एक अजून एक सतत कंटिन्युअस आपल्याला जो काय सतावणारा प्रश्न असा असतो ना, नाही का, की आता हे जे खत टाकलेले आहे, खत ओढलं ते सगळं, आणि ह्याच्यात जर हे माजून दिलं, जसं आपण जे खुरपणी करतो ना, खुरपणीचा उद्देश काय असतो, पूर्वीपासून पिकाला संरक्षण देण्यासाठी, नाही तर तुमच्या ऍक्च्युअल मालापेक्षा तेच खाऊन जाईल. मग काय करायचं? असं याच्यावर एवढे किडे मुंगळे हे किती प्राणी, याच्यामध्ये असंख्य प्राणी, हे सगळे प्राणी तर येतेच जगू राहिले, काहीतरी खाऊच राहिले ना, हे मी मारून टाकायला पाहिजे. त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जीवोजीवश्य जीवनम ही अन्न साखळी जमिनीमध्ये. हे जरी वाढलं आणि यांनी तुमचं खत उचलत नाही, का नाही उचलत ते? आता मला सांगा, याला काय आले, नारळ आले का? नारळ आले का याला? काय
एवढी एवढी फुलं आली, डोळ्याने पण दिसते, चष्मा लावा लागेल, बरोबर की नाही. मग एवढं बारीक याला काहीतरी येतंय, हे बी तुम्हाला नुकसान देणार नाही, परंतु हे ज्या वेळेस कापून तुम्ही परत जमीन टाकणार आहे, हे खत उचलतं ना जास्त, जेवढं जर उचललं ना ते उचललं परत ते कापल्यावर जाणार आहे. फक्त इथून उचलून कोणाला नेऊन नका देऊ. कोणत्याही प्रकारे दिलेले आपण जे काय मौल्यवान खत आहे ते इथेच राहणार, तिचा याच्यासाठी उपयोग होईल आणि याच्यासाठी उपयोग होणार, याच्यासाठी उपयोग नाही होणार. कारण सांगतो असं आहे, सांगतो मगाशी तुम्हाला, मी मगाशीच उत्तर दिलंय पण तुमच्या लक्षात नाही आलं. तुम्ही काय करता माहिती का, आंब्याला वेगळं पाहता, तांबाट्याला वेगळं पाहता, म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे. आंबे असो, तांबाटे असो, सगळे ह्या मायमाऊलीची लेकरं आहे. आलं लक्षामध्ये. तुम्ही तिथे उभे, मी इथं बसले, जरी तुमची आई वेगळी आहे, माझी आई वेगळी, तर आपल्या दोघांना खाऊ पिऊ घालणारी ही आई एकच, खरं आहे की नाही. बरोबर. मग ही जी आई आहे म्हणजे ही मातीच हे ढिगारा बनलेला आहे अन्नाच्या रूपाने, परत जाळल्यावर याची परत मातीच होणार आहे, बरोबर की नाही. ते तुम्हाला शरीरामुळे वेगळे, आकारामुळे वेगळे वाटू राहिले, 7-12 वेगळा आहे आपला म्हणून, बरोबर आहे की नाही. पण मेल्यावर आपल्या दोघांचं शरीर एकाच मातीत जाणार आहे, खरं आहे खोटं आहे. तसं त्या अँगलने तुम्ही जर पाहिलं तर मगाशी त्याच वावरामध्ये टोमॅटोचं झाड वाळून गेले रोग आणि कीड येऊन, आणि शेजारी ते गाजर गवताचं झाड 1 नंबर ताजं तावा नाही. याचा अर्थ गाजर गवताचं अन्न आणि झाडाचं अन्न एकच नाहीये. हे कळलं का तुम्हाला? कळतं की तुम्हाला? मला सांगा, एकाच शहरामध्ये काही लोक पार एकदम पैसेवाले होऊन जातात, काही लोक पार भिकारी होऊन जातात. म्हणजे व्यवस्था कोणासाठी खूप अनुकूल आहे ते तुम्ही समजून घ्या. कळलं का तुम्हाला? तसं आहे इथं. तुम्ही जे अन्न याचं आहे ते याचं नाही आहे. याचं अन्न वेगळं आहे, त्याचं अन्न वेगळं. तुम्ही याला ज्यावेळेस वैदिक टाकता, वैदिक हे खातच नाही, वैदिक हे मौल्यवान अन्न नाही. मला सांगा, तुमच्या इथं जुन्नरमध्ये सोनाराचं दुकान आहे, बरोबर आहे की नाही. त्या सोनाराकडं 10-20 तोळ्यांनी गिरायक किती जण आहे? किती जण आहे? अर्धा तोळ्याची इथं नाही. क्वचित तुम्ही किती शोरूम जरी उघडले, सगळं हे घेणार सोनं मंगळसूत्रापुरतं, वाटी एक वाटी घेणार. माझा प्रश्न कसा होता, थोडा शंका काय की ते डिफरन्शिएट कसं करतं, म्हणजे याला कसं निवडतं की हे ऑर्गॅनिक खत आहे आपलं, निवडत नाही, ते निवडत नाही. याचा जो अंश आहे उचलण्याचा, उचलत नाही, उचलतं, त्याचा अंश किती आहे? फार छोटा आहे. मला सांगा, समजा गरीब कुटुंबातला व्यक्ती गेला सोन्याच्या दुकानामध्ये, तो चांदीचे जास्त दागिने घेतो का सोन्याचे जास्त घेतो? चांदीचे. आणि सोन्याचे कसे घेतो? कमी घेतो. हे खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना. आणि श्रीमंत गेला तर चांदी का पाहत बी नाही, तो सगळं सोनच होतं. काय बाय वरून डायमंड विचारतो, डायमंड काय बाय? खरं आहे खोटं आहे? सेम. हे श्रीमंत आहे, हे जमिनीतून उचलणार पौष्टिक आणि श्रीमंत अन्न उचलणार, पौष्टिक अन्न, आणि ह्याला निकस अन्न पण चालतं. एकाच घरामध्ये गाया पण राहतात, कुत्रं पण राहतात, माणसं पण राहतात, पण तिघांचं पण अन्न काय सेम असून वेगळं आहे. भाकरी ती गणलाय चालती, पण भाकरीचा अन्न गाईचं किती राहतं बरं? गाई किती भाकरी खाती? चालत जास्त खाती भाकरी एखादी, ते बी पोळ्याला याला एखाद्या पूजेच्या दिवशी, बरोबर आहे की नाही, उरली शेळी. पण माणूस 24 तास भाकरीच खातो. गवत खाताना पाहिलं कधी माणूस? हा, गवतीच्या पील थोडासा. बरोबर आहे. हे पडलं का तुम्हाला क्लिअर? म्हणजे अन्न एक जरी असलं, प्रत्येकाचा फोकस वेगळा. तुमचं बरोबर आहे, तुमचा एक्सपर्ट ॲडवाईस झाला. पण आमचं कसं आलं, हे पारंपरिक आलं की बाबा मालाच्या शेजारी जर खुरपणी नाही केली तर तो माल नाही येणार. नाही, मग ते कधी लागू होतं? समजा टोमॅटो आहे तुमचा, टोमॅटो आहे, कांदा आहे, त्याच्यामध्ये तण आलं, फळ पिकत, याच्यामध्ये तर फार मोठा फरक आहे. पण त्याच्यामध्ये पण आहे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा तुम्ही पीक लावलं तर त्या पिकाला पण कळतं, पीक उचलताना पौष्टिक अन्न उचलतं आणि निकस अन्न उचलत नाही. जर त्याला मिळालंच नाही तर पर्याय म्हणून उचलतं. समजा मला गुंतवणूक करायची, तर मला जर सोनं नाहीच भेटलं तर मी चांदी घेईन. भेटलंच नाही, भेटतच नाही, मग चांदी घेईन. कळलं का तुम्हाला? तसं ज्या वेळेस ते जे भाजीपाला जे पीक आहे, भाजीपाला पीक तुमचं अन्न जे आहे ते अन्न पौष्टिकच उचलतं नंबर 1ला. जर पौष्टिक नसेल तर केमिकल उचलतं, पर्याय नसेल निकस अन्न, त्याशिवाय नाही उचलतं. असं आहे. वनस्पतीनं तुम्ही वैदिकचा आहार द्या, पौष्टिक आहार, ते केमिकल उचलायचं बंद करतं. आणि हे तण जे आहेत हे तण आपोआप कमी होतात का? हे ते केमिकल उचललेल्या जमिनीमधली विषाक्तपणा कमी करण्यासाठी हे आपली मदतगार आहे, मित्र आहेत सगळे. थोडक्यात इन समरीमध्ये जर बघितलं तर याला नाही, हे मित्र मशागत करणं नाही, मित्रच आहे आपले, बरोबर ना. मशागत करणं, हो, मशागत शत्रू आहे आपली. जेवढं कमीत कमी 2-2.5 फुटापर्यंत राहिलं तरी काहीच नाही का, म्हणजे एक रिकामी आदबणी म्हणतात ना, रिकामी आदबायची काम आहे ती.
की अनेक प्रकारचे हे पालापाचोळा याचं पूर्ण काहींच्या मते हे बारीक होण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर फिरवणं पण गरज आहे का? एक आलेली शंका मी लिहून बारीक फिरवायचं मी काय करणार, तुम्ही रोटर मारणार, रोटर मारल्या मुळ्या तुटतात. मला काय म्हणायचं हे असंच पडून राहिलं बरं का. आता गोष्टी पटण्यासारख्यात काही नाही, कारण आम्हाला त्याच्यात बिलकुलच माहिती. तुम्ही जे विचारता ते बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, तुमचा प्रश्न असा आहे की बाबा याचं जर बारीक कुट्टी केली ते लवकर कुजून जाईल ना, तर उत्तर याचं हो आहे, लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या की आजकाल काय झालंय माहिती का, म्हणजे समस्या ही निर्माण झाली आहे की आपण ज्या पद्धतीने शेती करतो की त्या सगळ्या रासायनिक पद्धती, रासायनिक पद्धतीने पालापाचोळा जो आहे तो कुजत नाही लवकर, कारण याच्यामध्ये रासायनिक अंश असतात. तुमचा जर प्राकृतिक पालापाचोळा असेल तो कुजतो लगेच. आता बघा हल्लीच्या लोकांचं शेणखत कुजतंय का? नाही. किती महिने घेतं ते, वर्ष घेतं तरी कुजत नाही. बरोबर आहे. तुम्ही मागच्या वर्षीचं शेणखत आणा लोकांचं, ते पुढच्या वर्षी ढेकच निघाले किटाळं. त्याचं कारण काय आहे, त्याच्यामध्ये कार्बनचा अंश कमी आणि रासायनिक खतांचा अंश जादा आहे, म्हणून ते कुजत नाही. ते आपलं मिल्क चार्जरचं बरं का, मिल्क चार्जरचं गोअमृत घ्या, 1.5 महिन्यामध्ये कुजतो. किती? 1.5 महिने. 45 दिवसामध्ये राईट त्याची हे होती, चहा पावडर होती 45 दिवसात. हे कसं काय मग आता याचं कारण असं आहे की जे ऑलरेडी सुंदर राहतं ना ते मेकअप नाही करीत. जे सुंदर नाही राहत ना त्याला खूप मेकअप, फाउंडेशन पार असं ते सगळं करावं लागतं. तुम्हाला अजून सोपं उदाहरण सांगतो की या प्रकृतीमध्ये आपण ज्या पद्धतीने, समजा मी तुम्हाला मिरच्याचं उदाहरण सांगितलं शेणखताचं, बरोबर आहे की नाही, तुम्ही तुम्हाला एकदम तुम्हाला म्हणजे सहज लक्षात येईल असं उदाहरण सांगतो. तुम्ही कडबा कुट्टी आम्ही नाव ऐकलं असेल ना, मशीन, कुट्टी मशीन, बरोबर आहे ना, काय करतं ती? कटिंग करतं, बरोबर आहे. पूर्वी आपण वैरण घालायचो जनावरांना, का हो काका, त्यावेळेस आपण किती तुकडे करायचो? एका पिंडीचे 3 ते 4 तुकडे, ते फूट भरा, अर्धा फूट असं एवढले तुकडे. बरोबर आहे. नीट ऐका बरं का सर, तुकाराम पाटील, नीट ऐका. आता आम्हाला चांगलं, मला लहानपणी आठवतं, मी बी जनावरांना पाळलेले आहे भरपूर. मी आमच्या घरी खंडीभर गाया होत्या आमच्या आजोबांच्या काळामध्ये. मला फार नाद ह्या गायांचा. मी बैलांना खूप वेळा म्हणजे नांगरणी केले उन्हाळ्यामध्ये. मी अख्खी उन्हाळी नांगरणी करायचो मी 10 वर्ष. हा, तर त्यांना मग ते वैरण घालणं, आता लहानच होतं वय माझं, ते काय मलाच काम असायचं. तर आता आपण त्याची कुट्टी करतो म्हणजे बारीक करतो. आता त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत, आता आम्ही त्याच्यामध्ये सगळे, कारण मिल्क चार्जरमुळे आमचा फार गोठ्याशी संपर्क येतो. तर जेवढी बारीक कुट्टी कराल तेवढं अपचन वाढतं, जेवढी बारीक कुट्टी कराल तेवढं अपचन वाढतं, आणि जेवढी तुम्ही कुट्टी मापात ठेवाल तेवढं पचन व्यवस्थित होतं. आता मुळात मी कुट्टीच्याच विरोधात आहे. बोला पुढे. कसं काय? जनावराच्या पोटामध्ये 4 कप्पे राहते, मग त्या 4 कप्प्यांमध्ये पहिल्या कप्प्यामध्ये फक्त साठवलं जातं अर्धवट चावून, ते पुन्हा तोंडामध्ये येतं दुसऱ्या कप्प्यातून, ते परत मागं, आणि ते तोंडात आल्यावर ते रवंत करून ते बारीक चावितं आणि मग आत्मी जातं. तुम्ही कुट्टी केल्यावर त्याला बारीक चावायला जागाच नाही, म्हणजे त्याची रवंत प्रक्रिया काय होणार? कमी होणार, प्रक्रिया कमी होणार. जेवढं रवंत कमी करणार तेवढा पाचक रस कमी. आता आपलं उदाहरण सांगतो, निसर्ग असं सांगतो 24 ते 32 वेळा चावलं पाहिजे. 24 ते 32 वेळा. आपण किती वेळा घास चावतो? मॅक्झिमम 5-6 वेळा. 10 वेळा हाईट झाली आहे की नाही, तू गेला मी आलो, त्याच्यामुळे तब्येत चांगली नाही आपल्या. ते एक मेन कारण आहे. म्हणजे पाचनक्रिया, झाडाने हे पालापाचोळा, तुमच्या मुद्द्याशी आपण पालापाचोळा ग्रहण करणं मातीने, माती खाती याला. हे कोण खातं? हां, ते कव्वालीमध्ये नाही का, बडे बडे मिट्टी में मिला डाले हो, हां 30 मार खा. हां, तर हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये मातीची भूक एवढी प्रचंड आहे का ती झाडंच्या झाडं पार लोखंड, पालापाचोळा काय जे असेल प्राणी पक्षी सगळं खाऊन टाकी. कुस्तं म्हणजे काय होतं? माती खाती, बरोबर आहे. परंतु याला बारीक करण्याची गरज कधी पडते? जेव्हा त्याच्यामध्ये केमिकलचे अंश असतात. जर तुम्ही तुमचं जर कुट्टी आहे त्या गाईची पचनक्रिया कमकुवत करून तुम्ही तिला बारीक करून देणार, ही चुकीची पद्धत आहे. म्हणजे जमिनीची सुपीकता कमी करायची आणि तिला पालापाचोळ्याची पार कुट्टी करून द्यायची रोटावेटर घालून, ही शेती करण्याची चुकीची पद्धत आहे. कडबा कुट्टी काय आणि रोटावेटर काय, एकाच वस्तूची 2 नाव आहे, प्रक्रिया एकच आहे. मातीमध्ये सुपीकता जर वाढली तर ढेकळं राहत नाही, बारीक करायला काहीच राहत नाही. आणि तुम्ही जरा पाला टाकला तर तुम्हाला 1-2 महिन्यात पाला मिळेल.
की आम्ही बऱ्याचशा बागा व्हिजिट केल्या आता यांच्यापासून कमीत कमी 10-15 तर केल्यात. म्हणजे जे काही मशागत करणारे आंबा असेल जाण्याचा प्रयत्न करतो मला. त्याच्यात एका ठिकाणी एका शेतकऱ्याचं असं मत होतं की एक बाग दाखवली तिला आंबे होते, दुसरी बाजूला दाखवली तिलाही आंबे होते. तर त्यांना म्हणलं फरक काय, म्हणलं हिला पाणी घालतो आम्ही हिला म्हणलं हिला नाही घालत. मग तिलाही घालत नाही, मग नक्की काय मग जी पाणी घालत नाही तिला प्रयोग केला. काय त्याच्यातून घ्यायचं काय त्यांना म्हटलं. म्हणजे पाणी नाही घातलं तरी चालतं का घालायलाच पाहिजे. आता घालायला पाहिजे म्हटलं तर मग नाही घातलं तिलाही पाणी आले आंबे आले. त्याच्यातून काय घ्यायला काय त्यांनी पाहिलं का पाणी देऊन काही फरक पडतोय. मी तुम्हाला मागाशी काय म्हटलं, आणि परिस्थिती दोन्ही प्लॉट दाखवले गेले, बघितले की पाणी काय फरक होता मध्ये, विशेष फरक होता का? विशेष फरक तर काही जाणवलं नाही. आमच्या ह्याला नाही. आता तुमच्याला कदाचित तो एक लक्षात घ्या. उलट तुम्हाला सांगतो मी, मोकळं पाणी सोडणे ही पद्धत तुम्हाला चुकीची. का बरं चुकीची सांगतो. आज आमचं पाणी नासलेलं आहे का चांगलं आहे? नासलेलं. मग नासलेलं पाणी जेवढं कमी प्याल तेवढं चांगलं, कारण झाडाला ते काही ॲज इट इज पिता येत नाही. झाडाला जमिनीवर लोड येतो फिल्टर करायचा, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पाणी त्याला जर शुद्ध पाणी देऊ शकत असाल, ताजं एकदम असं तलावातलं डोंगरातलं पाणी, तर कुठलेही केमिकल नसले तर तुम्ही देऊ शकता मोकळं, काही प्रॉब्लेम नाही. मोकळं पाणी चांगलं, पण ते वर्षभर पाहिजे. मग जसं पाऊस पडतो का नाही तसं मोकळं पाणी पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्ही ड्रिपनेच दिलं पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट, झाड पाणी साठवून ठेवायची क्षमता ठेवतं. कोण? झाड. तुम्ही जर व्यवस्थित मातीचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इरिगेशन करायची गरज नाही, कुठल्याच प्रकारचं, ड्रिपचं सुद्धा नाही. मी काय बोलतोय बघा, डेअरिंग करून बोलतोय. जर तुमच्याकडे पोषण जमिनीचं देण्याची ताकद आहे आणि जमीन सुपीक करायची ताकद आहे, तर एक 5-7 वर्षांनी अशी कंडिशन येणार तुम्हाला का पावसाच्या पाण्यावर बाग येणार. हो, पहिले नव्हते येत का? तीच ताकद तयार करणार. तुमचे 40-50 वर्षाचे झाडं पावसाच्या पाण्यावर येते, कसे येतात ना? हा, यांची येतात की ही येत नाही कधी. त्याला तेवढं पाणी साठवून ठेवतात तेवढी ताळ. तुम्हाला माहितीये का, एक वडाचं झाड 60-70 फुटापर्यंत मुळे येतं. खडक फोडायची ताकद वडाच्या झाडात. पिंपळाच्या, वडाच्या, एक वडाचं झाड सर पूर्ण विकसित झालं वडाचं 1 कोटी लिटर पाणी साठवून ठेवतं. ऐकण्यात आलं होतं. किती? 1 कोटी लिटर पाणी साठवून ठेवतं ते. तुम्ही आहे कुठं मला सांगा. हे झाड आहे, लिंबाचं झाड आहे, ते किमान काही नाही म्हणलं तर 1,00,000 लिटर पाणी साठवून ठेवतं. हे जे झाड आहे हे किमान काही नाही म्हणतं 10,000 लिटर पाणी साठवून ठेवतं. एवढं कार्यक्षेत्र माहिती त्याच्या. पण त्याची कॅनॉपी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. तुमची जे मोठी झालेली झाडं आहे ते कमीत कमी 30-40,000 लिटर पाणी साठवून ठेवतात. हे जे मोठं तुमचं कळ आहे ना, तुम्ही तिला मध्ये सेंटरला विहीर खोदा, पाणी लागणार तिला. खोदा, मी तुम्हाला लगेच सांगतो का लागणार. कारण ते झाडं तेवढं पाणी साठवते. ते 4-5-6 झाडं मागाशी पाहिले आपण. पहिले जे पानाडे म्हणायचे वडाच्या झाडापाशी पाणी, पिंपळाच्या झाड, त्याला काय कारण नाही. हेच कारण असतात. काय कारण नाही त्याला. असं आहे, झाडाचं जे मूळ आहे त्या सपा बघा, वीज जर पडली तर पाणी काढून जाते लोक म्हणतात. पाणी काढते तसं नाहीये. ती जिथं पाणी राहतं तिलाच वीज पडते, हे लक्षात ठेवा. जिथं पाण्याचे सप आहेत, जिथं पाण्याचे मोठे स्ट्रॉंग स्ट्रोप आहेत, त्याच ठिकाणी वीज पडते. नाही तर वीज पडते तिथे तुम्ही खंदून पहा. अर्थिंग मिळाली पाहिजे, ग्राउंडिंग मिळते ना तिला. निसर्ग चुका करत नाही, आपण चुका करतो. हा, सूर्य कधी चुकून थोडी तरी अँगल बदलला त्यांनी कधी. हा, त्यांनी बदलल्यावर आपलं काय होईल. यावर्षी थोडा बदलला. हा, सौरज्वाला वाढल्या ना यावर्षी. सौरज्वाला वाढल्या तर काय भयंकर प्रकार वाढले. अजून तर सुरुवात अजून होणार आहे. वादळ बिदळ हे मोठे भयानक प्रकार, रोगराई, ह्या सगळ्या गोष्टी वाढणार आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वास्थ्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या पण आणि मातीच्या पण. काय एकंदरीत सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? मीच बोलतोय, तुम्ही बोला आता. नाही, चांगलं आहे. तुम्ही जे इन्स्ट्रक्शन दिलेत ना त्याच्यामुळे आणखी अपेक्षा क्लॅरिटी आलेली आहे बऱ्यापैकी. काका बरोबर वाटतंय का? चर्चा आपण जी केली आहे ती पटते कुठं? हा, त्यांनी दिशा चांगली मिळेल शेतीला, आहे की नाही? इथं माग भाग येतच नव्हतं इथं. हा, लावल्याला किती वर्ष झाले? 20 वर्ष झाली. 20 वर्षात असं भाग नाही कधीच नाही. त्यांनी सांगा. अजून तर आम्ही तर अजून सुधारतोय असं म्हणतोय. एक असा गैरसमज होता
का डोंगराच्या बाजूने हे रामदास सरांचं ते वर आहे डोंगराच्या बाजूने त्यांच्या का आंबे येतात आणि खाली येत नाही. काहीतरी कारण मग खालच्या लोकांनी बाग काढायची कारण सुद्धा तीच झाली. 10 वर्ष 20 वर्ष काहीच नाही ना हो. पण सर 10 15 20 बरं दुसरं एक बाग असा आहे तुम्ही बाकीची पिकं करायला खत घालता आंब्याला खतही कोणी घालीत नाही. हा तर महत्वाचा भाग आहे. कोणी खत घातलो आंब्याला? कोणीच नाही. आम्हाला उलटी नावं ठेवतात ते काय मंडळी जे आहे काय आहे, याला कोणी एवढं खत लागत आहे काय घालायचं याला लांब काय लागू तरी आपण यांचं लक्ष आहे. यांनी जुन्या बागाला कवा खत घातलं होतं यांना विचार. शेणखत वगैरे टाकलं पण बाकीचं खत नसायचं. मला सांगा काही लोक म्हणतात नाही पोरं देवाची देणगी पोर त्याची देणगी ती असं म्हणतात की नाही. मला सांगा ज्यांना होती नाही ते एवढे प्रयत्न करतात एवढे औषध पाणी करतात ते मूर्ख आहेत का? त्यांचं देवच नाही काही पण उगाच आपलं काहीतरी. मला सांगा तुम्ही काही केल्याशिवाय काहीच होत नाही. आपोआप या जगात काहीच होत नाही. तुमच्या बापजातीने जमिनी चांगल्या पिकून ठेवल्या झाडं चांगले बनवून ठेवले म्हणून त्याची फळं तुम्ही काढून राहिली आज. तुमची पुढची पिढी काढणार नाही मी लिहून देतो तुम्हाला. तुमची पुढची पिढी आहे ना उपासमार करेल त्यांची चोऱ्या मारा करायची पिढी त्यांच्यावरती. तुम्ही जर असे वागत राहिले फुकटचं खाऊ घालू राहिले फुकटचं खाल्यावर पुढची पिढी बरबाद होती हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही असं म्हणू नका हे आपोआप येते आपोआप कधीच काही येत नाही. हा हे मागं तुमच्या साठून ठेवले तुमच्या घरात तुमच्या आजोबानी पंजोबानी जर प्रॉपर्टी करून ठेवली असेल बँकेत पैसा ठेवला असेल तर ते आयुष करू शकतं. पण कवर ती प्रॉपर्टी आहे ती संपल्यावर दुसरी भीक मागायला सुद्धा लायकीच राहत नाही ते दुसरी उलटी खराब करतात अजून. खरंय नाही आणि बाकीच्यांना खराब करतो. एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. गणपती बाप्पा जय श्रीवादी.